हे गाईज नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सगळे एकदम मजेत असणार आहात. आणि मी खूप दिवस झाला व्हिडिओ बनवला नाही, कारण जरा धावपळ होती. धावपळ म्हणजे श्रावचा कास्ट व्हॅलिडिटीचे पेपर मला सगळे जमा करायचे होते. म्हणजे पहिले शाळेत जा, तिथून निर्गम उतारा घ्या, त्यांना अगोदर ॲप्लिकेशन द्या, मग ते निर्गम उतारा घ्या, परत कॉलेजमध्ये जा, तिथून ते फॉर्म 15-16 हे सगळं करत करत माझे 4-5 दिवस असेच गेले. त्यामुळे काय मला व्हिडिओ बनवायला काही जमलं नाही. आणि ह्या घरात आल्यापासून एक एक काही ना काहीतरी कामं निघत राहतात. ते कामं करण्यामध्ये पूर्ण दिवस जातो निघून. एवढं दिवस चालू होतं ते गॅसच्या पाईपलाईनचं. फायनली गॅसची पाईपलाईन आलेली आहे. आणि आता जे सिलेंडर होते ते सिलेंडर नेऊन द्यायचे आहेत एजन्सीमध्ये. ते काम बाकी आहेच अजून. मस्त झाडं लावलेत मी. झाडाला छान असे फुलं बिलं लागले, जे तुम्हाला मी ऑलरेडी दाखवलेत. आता तुम्हाला मी टमाटे दाखवते. छोटे छोटे चेरी टोमॅटो आलेत. ते टोमॅटो किती भारी दिसत आहेत ना, ते तुम्हाला दाखवते. चला, तर हे बघा, मस्त टोमॅटो लागलेले आहेत झाडाला. एक इकडे आहे, हे बघा, इथे आहेत थोडेसे, आणि इथे आहेत अजून. आता याला मी हे टोमॅटो काढून घेणार आणि याला छान कटिंग करणार. कटिंग केलं तर कसं अजून नवीन नवीन त्याला कळ्या आणि फुलं येतील आणि अजून टोमॅटो मिळतील. आणि इकडे गुलाबाला बघा, मस्त असं गुलाब फुललेला आहे, डबल कलरचा. याच्यामध्ये 2 शेड आहे, व्हाईट आणि डार्क पिंक. बघा, मस्त दिसतं ना, सुंदर असं फुलं, छान असं. याच्यावर कोवळं कोवळं ऊन पडल्यावर एकदम भारी दिसतं ते टमाटर, हो की नाही? आणि इकडे रोजमेरी पण बघा मस्त बहरली आहे. आणली तेव्हा एकदम छोटीशी होती आणि आता मस्त झाली आहे. आणि बघा इकडे आज श्राव एक आयटम बनवते. लाईट लावते ना. श्राव आज बनवणार आहे काय 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 बघा पुढे. असं सस्पेन्स आहे, सस्पेन्स असला पाहिजे. काय बनवते कळेलच ते प्रोसिजर मध्ये. काय बनवणार आहे काय माहिती. मला फक्त बोलते मम्मा पाणी गरम करायचं, हे करायचं, ते करायचं. आणि तुम्हाला दाखवते माझी पाईपलाईन कशी आली ते. हे बघा, अशा प्रकारे हे पाईपलाईन. ॲक्च्युली हे नाही, इकडे पाहिजे, इथे इथे असतं, पण मी इकडे OTG ठेवलं आहे, त्यामुळे ते असं मध्येच आले. इथे आहे आणि त्याचं मीटर दाखवते आता कुठे. हे बघा, मीटर मी बाहेर इथे ठेवलं आहे, इकडे घरात नाही ठेवलं. इथे लावायचं होतं, पण नंतर तेच मला बोलले मीटरवाले की एक काम करा तुम्ही ना, इथे लावा, इथे जास्त सेफ्टी म्हणजे व्यवस्थित राहील. फक्त बाहेर जाताना तो जो वॉल आहे तो वॉल बंद करायचा. आणि माझं कढीपत्त्याचं झाड पण बघा, आणि तुळस बघा किती छान झाली. आणि हे कबूतर येतात आणि याचं ना पाला खाऊन जातं. राग येतो मला, मग पूर्ण पाला खातात ते. ठीक आहे, असू द्या, बिचारे ते येऊन काहीतरी खाऊन जातात. आणि याला पण छोटी छोटी मस्त आता पानं यायला सुरुवात झाली आहे नवीन. हे दिसतात तुम्हाला इथे. आणि तुळस पण बघा मस्त छान बहरली. बघू आता ती काहीतरी बनवायला घेते. मला बोलते मी बनवते काहीतरी छान. आता छान म्हणजे OTG लावले म्हणून तिला बनवायचं आहे. बनणार आज, छान बनणार. काय बनवणार? किती खूप इझी आहे. एवढं पनीर होतं तेव्हा काय नाही बनवलं. ते पनीर तुझ्यामुळे खराब झालंय. अरे मी गावी गेली तर त्याच्यानंतर ते वापरायचं होतं ना. मी गावी गेली ना तर हिनी पनीरचं काहीच नाही केलं. आता तू बनवून गेले होते, मग मी काय करू? मग त्या पनीरचा झाला नास. कायच बोलायचं बाई. विनेगर तिकडे दे ना प्लीज. मी तुला काहीच नाही मागणार आता. दे प्लीज प्लीज. ही असं बोलते आणि नंतर मग मलाच विचारते काय करू आणि काय नाही करू. प्लीज प्लीज. मम्मी मी तुम्हाला हात जोड रही. दे. कसे कसे
कसं करणार? हे ना ते फक्त काढू आणि आणि काय नाही, फक्त OTG सेट करून द्यायचं नंतरला, बस. बाकी काय नाही, बाकी सगळं मी करते. काही बोलू नये. काय करते माहितीये, बोलते मी बनवते आणि सारखी मला आवाज देते, हे कुठे आहे ते कुठे आहे. आता युट्यूब लावलंय. हे किती विनेगर आहे बघ जरा. यूट्यूब लावते बघते, यूट्यूब लावते बघते. आता बघू हा हिचा आयटम कसा बनतोय तो. चांगलाच बनणार आहे. एक्सक्यूज मी. बघू ना. एक्सक्यूज यू. हे कुठे आहे ते कुठे आहे, हे असं करून दे ते तसं करून दे आणि म्हणे मी बनवते. मीच बनवते मम्मी, काय तो सांगू नकोस. आता मला अजिबात नाही आवाज द्यायचा. बघू ते आता. हा बघू आपण ते. बघू बिघू नाही, मला आवाज नाही द्यायचा. हे झाकण अर्ध भरलं. हा बघितला. अगं बनवायचं म्हणजे सगळं आपल्या हिशोबाने, मग ते भले खराब झालं तरी चालेल. आपल्या हिशोबानेच बनवायचं, हो की नाही. चला थोड्या वेळाने दाखवते बाई काय बनवते ते. तसा मला अंदाज आला आहे काय बनवत आहेत, पण मी तुम्हाला आत्ता सांगत नाही, नंतर सांगते. तर अशा प्रकारे श्रावची डिश झाली आहे रेडी. आणि तिने काय बनवलं माहिती आहे तुम्हाला? ते थोडंसं जरा नाही चांगले झाले, पण दिसण्यात ते चांगले नाही, पण खाण्यात ते खूप छान. महत्त्वाचं हे नाही की ते कसं झालं, महत्त्वाचं हे आहे की तू ते बनवलंयस. येस बनवले गाईस. येस. 1 2 3 म्युझिक टाक ना. कुठली? ती बर, ती म्युझिक मला टाकता आली तर टाकेल. हे बघा तिने श्रावणी काय बनवलंय ओळखा जरा, कमेंट करून सांगा याला काय म्हणतात. चला आज आपण याला खाऊया. ओ हो वाव, छान झालाय. असा असतो तो. ही तो बेसचा आपण जो केक बनवला तो, हे चॉकलेट गनाश आणि हे कॉर्नफ्लेक्स आणि ते. वाव, स्वतःच बनवलं आणि टेस्ट पण स्वतःच करणार आणि कसं झालंय ते ती स्वतःच आता सांगणार. डॅडूला नाही दिसलं, डॅडू काय खातायत बघ. आणि डॅडू काय खातायत हे बघा. उकळलेल्या भाज्या. स्ट्रिक्ट डाएट. हे खूप आहे पण छान झालंय ग आणि पकलंय एकदम. अगं ते OTG मध्ये पकवलंय आपण, तर ते पकणारच ना. स्वतःच बनवलंय, आता स्वतःची टेस्ट बघा कशी सांगते. मम्मी खरंच छान झालंय. हा तू एक नंबर. अगं तू माझी मुलगी आहे ना, जर मी जेवण छान बनवते म्हटल्यावर. हे सॉफ्ट झालं. क्रंची नाही, क्रंचीच आहे ना ते, असं क्रुम क्रुम लागायला पाहिजे. चला बाबूला खूप आवडेल, है ना? घेऊन जायचं त्याच्यासाठी. ओके. श्राव उद्या बाबूकडे जाणार आहे. बाबूकडे जाणार आहे. उद्या ही तिकडे काय काय मस्ती करेल ते सगळं रेकॉर्ड करेल आपण, मग ते पण मी तुम्हाला दाखवेल. ही तिकडे गेल्यावर ही तिकडे कशासाठी चालली आहे आणि का चालली आहे ते. मस्त एक नंबर यार. वाव. तर गाईज तुम्हाला जर याची फुल रेसिपी हवी असेल तर प्लीज मला फोन करा, मी सांगणार. फोन करा, कमेंट करून सांगा, ती रेसिपी तुम्हाला दाखवेल पूर्ण, असं म्हणायचं होतं. फोन करून सांगा. अशा प्रकारे तिनेच बनवलेला हा जो केक आहे, या केकचं काय नाव आहे मला माहिती नाही आहे. चोको क्रंच केक. हां, चोको क्रंच केक अशा प्रकारे तिने बनवलेला आहे, जो ती म्हणते खूप छान झाला आहे. तर तो ॲक्च्युली तो छान झाला असेल कारण तो दिसतोय खूप मस्त. तू खा. हां तू खा. अगं मला जेवायचं आहे ना, पण एक घास खा. एक छोटासा बाईट खाणार मी, कारण मला जेवायचं, कारण मी मस्त कढी बनवली आहे आणि भाकरी बनवली, तर मी एवढंच खाणार आहे. खा. एवढं घाण रिएक्शन जे तिने दिले ना गाईस, एवढं घाण तर झाला नाही, एक नंबर झालाय. तो खरंच खूप छान झाला आहे. ॲक्च्युली बड्डेला केक
नाही विकत आणायला पाहिजे, असं बनवलं तरी चालेल. हा. कारण गोड अगदीच गोड नाही झालं, नाही. परफेक्ट त्याचं हा मेजरमेंट. परफेक्ट असं बोल की परफेक्ट आहे, मग लोकांना वाटेल की गोड नाही. अगं मेजरमेंट जे आहे ते एकदम परफेक्ट झालं आहे. एकदम माणूसच एकदम गोड. परफेक्ट माणसाने बनवलं तर परफेक्टच होणार. खा चल. स्वतःची तारीफ स्वतःच कसं काय माणूस एक करू नंबर शकतो? झाला, मला तर लय आवडला. मी पूर्ण डब्बा खाऊ शकते, पण मी नाही खाणार, मला बाबूला न्यायचंय. एक नंबर झालेला आहे. हा. अजून थोडं हलका सेट होऊ दे, खूप भारी झालं. नाही गाईस सगळं बरोबर आहे, तिचं ऐकू नका. माझ्या बर्थडेला तू असाच केक बनव. मी तुझ्या बड्डेलाच हे बनवणार होती माहिती आहे तुला, पण मला वाटलं की तेव्हा मला हे लोक बोलले तर मी तुला पैसे नाही देणार सामान आणायला, तर मी काय करू मग. म्हणून मी आता हा बनवला, म्हणजे नंतर हा जर प्लॅन माझा तुला असं म्हटलंच नाही ना आम्ही तुला सामान नाही दे. सामान तर आणलं ना सगळं सामान. काल मला कसं हे केलं तू रडवलं ते एक चॉको पावडर घ्यायसाठी, कोको पावडर. आता मी हे प्लॅन माझा हे झाला ना सक्सेसफुल, आता मी तुझ्या बड्डेला पण बनवणार, डॅडूच्या बड्डेला पण बनवणार. ओके गाईस, तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. हा जो केक बनवला श्रावणी, एक नंबर मस्त केक बनवलाय. तिच्या वडिलांना मी देणार नाही थोडासा. देणार कारण ते डाएटवर. नाही थोडासा चालतो, मी बनवलाय तो, तू बनवलेला तर काय नाही होत, मी बनवलाय. अगं पण ते उकडलेल्या भाज्या खातात. डॅडू तुमची इच्छा नाही मी बनवलेला केक खायची? त्यांना तुम्हाला विचार. सांगा तुमची इच्छा काय माझी केक बनवलेला तुम्हाला खायचं नाही? डाएट फर्स्ट. या. हे तिचंच ऐकतात, हे तिचंच घाबरतात, बाकी कोणाला नाही घाबरत. अगं ते मला घाबरत नाहीत वेडे, ते ते आता तुलाच घाबरतात. तू जर गावी असते ना त्यांनी अर्धा डब्बा केक खाल्ला असता. तुम्ही खाल्लं असतं हो? हा खाल्ला असता, पण खाल्ला असतं तू नसती तर. हट. ते मला घाबरत नाहीये. त्यांची ती जी आली आहे ना समोर पेटी, त्या पेटीला ते घाबरतात. नाही जी एवढं आता काय आतमध्ये गेली. डॅडू श्वास सोडा, श्वास सोडा, श्वास सोडा, नाही श्वास सोडा. गाईज डॅडूला केक खायला राहणार, खाऊ घालणार असं बघ म्हण. तुझा पण फंबल झाला. हा तो होतो फंबल थोडं जरा. विकेट पाडली आहे. सो गाईज चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. गाईज मॅच पण चालू आहे. हो मॅच आमच्या घरी काय कुणाची पण असो आमच्या घरी मॅच चालूच असते. तो इंडिया असो, पाकिस्तान असो, ऑस्ट्रेलिया असो, न्यूझीलंड असो, झिम्बाब्वे असो, कोण पण असो. नॉट आउट आहे की आउट आहे असेल काय पण आपल्याला काय करायचं. सो चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. होय.